नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीच्या मराठी विषयातील पाठ 14वा काळे केस या पाठामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काळे केस या पाठाचे लेखक नासी फडके हे आहेत. यांचा जन्म 1894 साली झाला. मृत्यू 1978 साली झाला. नासी फडके हे मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार आहेत. कलेकरिता कला हा पक्ष सातत्याने मांडणारी समीक्षक आहेत. लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणूनही ते ओळखले जातात. वेधक व्यक्तिरेखाटन, संवाद चातुर्य, रचनेच्या दृष्टीने बांधेसूदपणा, प्रसन्न लालित्यपूर्ण भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड इत्यादी 100हून अधिक कादंबऱ्या आहेत. गुजगोष्टी, धूम्रवलये हे लघुनिबंध संग्रह, प्रतिभासाधन, प्रतिभाविलास हे लेखन प्रसिद्ध आहे. 1940 साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1962 साली भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मित्रांनो, प्रस्तुत पाठातून लेखकाने या लघुनिबंधात स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने आपल्या मनात येणारे विचार खुसखुशीत भाषेत प्रकट केले आहेत. मित्रांनो, हा जो लघुनिबंध आहे, या लघुनिबंधाच्या माध्यमातून त्यांनी उतार वयातसुद्धा आपले राहिलेले काळे केस या केसाबद्दल असलेले त्यांच्या मनातील विचार प्रस्तुत लघुनिबंधातून त्यांनी प्रकट केलेले आहेत. ते आपण पाहूया. तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? मला भेटावयास आलेल्या त्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेल्या जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, आमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नाची व उत्तरांची देवघेव होते. घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? मित्रांनो, लेखक व्याख्याते सुद्धा आहेत. ते व्याख्यानासाठी गावोगावी फिरत असतात. मग त्याच
गावामध्ये त्यांच्याबरोबरची जी माणसं होती ती त्यांना भेटायला येतात, काही अनोळखी येतात आणि त्यामधून त्यांच्या गप्पा रंगतात आणि त्यांच्या गप्पातून कॉलेजचे पहिले दिवस म्हणजे भूतकाळातील गोष्टी या ठिकाणी घड्याळाचे काटे मागे फिरून म्हणजे भूतकाळातील गोष्टी त्यांच्या कॉलेज जीवनातील गोष्टी अशा मागच्या गोष्टीवर चर्चा होते. काही चर्चेतून सुखाची तर काही चर्चेतून दुःखाची बातमी बाहेर पडत असते. म्हणून लेखक म्हणतात, मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. आणि ह्या गप्पा मारताना कधी आनंद होतो तर कधी दुःख सुद्धा होते. मग अशा गप्पा रंगल्यानंतर लेखकाला भेटायला आलेला माणूस त्यांच्याकडे काही क्षण टक लावून पाहतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? म्हणजे कदाचित त्या माणसाला वाटत असेल की यांचं वय एवढं आहे आणि एवढ्या वयाचा माणूस असताना सुद्धा यांच्या बरोबरीचे जे माणसं आहेत त्यांची सगळ्यांची केस पांढरी झालेली आहेत, परंतु लेखकाचे डोक्यातील केस मात्र काळेच आहेत. त्यामुळे तो लेखकाला प्रश्न विचारतो. का विचारतो, कशामुळे विचारतो हे आपण पाहूयात. त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही. तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. तुमचं हे बोलणे ऐकून मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. त्याचा हेतू साधलेला असतो. माझं कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते. मित्रांनो पहा, खरं तर एकमेकाला बोलत असताना एकमेकांची स्तुती करणं हे त्या बोलण्यामागील बऱ्याच जणांचा म्हणजे उद्देश असतो की आपण असं काहीतरी बोलावं आणि त्या बोलण्यातून पुढचा आनंदित व्हावा. म्हणजे त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. खरं तर लेखक म्हणतात, मी स्तुती निंदेची पर्वा न करणारा माणूस आहे, परंतु मला जर कोणी म्हटलं की तुमचे केस आणखी काळे आहेत असं म्हटल्यानंतर मलाही आनंद वाटतो, बरं वाटते मला. आणि मला आनंद वाटणं किंवा बरं वाटणं हाच खरा उद्देश प्रश्न विचारण्याचा असतो असंही लेखकाला वाटते. म्हणून लेखक म्हणतात की मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना म्हणजे एक स्माईल करतो थोडक्यात, आणि माझ्या हसण्यातून माझा अभिप्राय त्याला गेलेला असतो आणि त्याचा हेतू साध्य झालेला असतो. आणि त्यामुळे लेखक म्हणतात की ही गोष्ट झाल्यानंतर मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते. पण लेखक आपल्याला अशा गृहस्थांची एका माणसाबद्दल एक
असा माणूस आहे की विषय बदलला तरी तो परत परत त्याच विषयावर येतो. अशा व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नामुळे हा लघुनिबंध तयार झालेला आहे. पाहूयात आपण तो माणूस नेमका लेखकाला कसा प्रश्न विचारतो, तो किती हट्टी असतो ते आपण पाहूया. लेखक म्हणतात, पण एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले, म्हणजे हट्टीला बसले. ते म्हणाले, विषय नका बदलू, केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केली सांगा. मी त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा ग्रस्त माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा ग्रस्त मला केसभर विषयांतर करू देत नाही. हा काय चमत्कार. पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसावर झाकण घालता येते, पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते. सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं. कल्पाची रंगपंचमी नित्यनेमाची होऊन बसते. माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पैलवानाची पोटं जशी केबिलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते. त्या केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो. कल्पाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वटवणं निष्णात चित्रकाराला देखील अशक्य वाटेल. मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती ते माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, मी कोणतीही युक्ती केलेली नाही. केस काळे राहिले झालं. ते म्हणाले, तुम्ही खरं सांगत नाही. केस आपोआप काळे राहतात काय? मी म्हटलं, काय बघा, मी म्हटलं मी कोणतीही युक्ती केलेली नाही. केस काळे राहिले झालं. ते म्हणाले, तुम्ही खरं सांगत नाही. केस आपोआप काळे राहतात काय? बोला खरं काय इलाज केलेत? मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं, तुम्ही पिच्छाच पुरवत आहात तेव्हा सांगणं भाग आहे. बघा मित्रांनो, लेखकाला असा एक ग्रस्त भेटला की लेखक अगोदर कोणी प्रश्न विचारल्यानंतर तुमचे केस काळे कसे राहिले त्यावर लेखक हसतात आणि त्याला जे पाहिजे असतंय, म्हणजे विचारणाऱ्या माणसाला अपेक्षित असतं की लेखक आनंदित व्हावेत. त्याचा हेतू साध्य झालेला असतो आणि लेखक विषय बदलतात. परंतु इथं असा माणूस भेटला की तो लेखकाला केसभर विषयांतर करू देत नाही, म्हणजे थोडंसुद्धा तो विषयांतर करू देत नाही, दुसरा विषय काढू देत नाही. मग लेखकाच्या लक्षात आलं की हा क्षुल्लक प्रश्नावर यांनी तगादा का लावलाय. तर लेखकाच्या लक्षात आलं
की वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसावर झाकण घालता येते. आपण पाहतो बाजारातून बरेच जण डोक्याला पांढऱ्याचं काळं करण्यासाठी वेगवेगळे रंग आता लावत असतात. परंतु हे सारं काम करणं हे खूप कठीण असते. हे किती वेळा किती वर्षे करणार नाहीत. मग मात्र एकदा ते काळे केस करण्याचा त्यांचा प्रयत्न खंडित झाला की त्यांच्या डोक्यावरले सगळेच केस पांढरे होऊन बसतात आणि ते एवढे विचित्र दिसतात की पण पुन्हा विचारू नकाच. लेखकाने एक उदाहरण दिलं कशी त्याची केसाची दुर्दशा होते. पैलवानाची पोटं त्यांची मेहनत कमी झाल्यानंतर जशी त्यांच्या पोटांची केविलवाणी अवस्था होती ना, त्याप्रकारे अशा माणसांच्या डोक्यातील केसांची अवस्था होते. केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो आणि त्यामुळे ते केस अगदी विचित्र दिसायला लागतात. मग यावरून लेखकाला त्यांनी असा प्रश्न विचारलेला असतो की तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. मग लेखकाला वाटतं की हे वारंवार मला प्रश्न विचारत आहेत. खरंच आहे, त्यांना माझ्या राहिलेल्या काळ्या केसाबद्दल निश्चितच कुठं तरी त्यांना असं वाटतंय की मी माझे काळे केस राहावेत म्हणून काहीतरी उपाय केलेले आहेत. लेखक किती वेळा सांगतात की असं काही नाही, माझे केस काळेच राहिले आहेत, मी काही केलेलं नाही. ते मात्र किंवा तो ग्रस्त आहे तो लेखकाच्या या उत्तरावर समाधानी नाहीच. तो हट्टालाच बसलेला आहे की त्याचं कारण आम्हाला सांगा. मग मात्र लेखकाला वाटतंय की आता आपण यांची चेष्टा घ्यायची. मग लेखक म्हणतात तुम्ही पिच्छाच पुरवत आहात तेव्हा सांगणं मला आता भाग आहे. आता त्यावर पुढचा व्यक्ती म्हणजे तो ग्रस्त आहे तो काय झाला असेल बरं, आनंदित झाला असेल. लेखक जेव्हा म्हणतात तुम्ही पिच्छाच पुरवतात तेव्हा मी आता तुम्हाला सांगतोच, त्यावर तो खुश होऊन काय म्हणतो, आता कसं बोललात, आनंदित होऊन म्हणतो सांगा काय केलं. मी म्हटलं असं पहा केस कशामुळे पांढरे होतात. लेखक काय म्हणतात पुढं, असं पहा केस कशामुळे पांढरे होतात, फार विचार केल्यानं नाही का. हे कारण मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी ठरत होते. त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले हो, असं तज्ज्ञाचं मत आहे खरं. लेखकाने ठरवलं होतं की आता थोडी चेष्टा करायची, थोडी मजा घ्यायची. त्यावर लेखकाने सांगितलं की विचार केल्यानं काय होतात, केस जास्त पांढरे होतात. कारण तो ग्रस्तसुद्धा विचार करणाराच होता. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विचार केला न करता हे मत खरं आहे असं त्यांनी मान्य केलं. मी म्हटलं मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत, तोच उपाय मी केला. ते म्हणाले लक्षात नाही आलं. मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना असं म्हणून मी त्या ग्रस्तांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. मग लेखकाने खास उत्तर दिलं की पांढरे केस होण्याचं कारण काय, तो विचार करणे. आणि तो ग्रस्त सुद्धा तेवढाच विचारी माणूस होता.
त्यामुळं त्याला हे लेखकाचं उत्तर आवडलं. मग तो म्हणून लेखक म्हणतात की मी हा उपाय केला. त्यावर तो म्हणतो की लक्षात नाही आलं तर लेखक म्हणतात उगीच भ्रम आहे लोकांना. त्यावर मात्र त्या ग्रस्तानं तो विषय सोडला. लेखक म्हणतात ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन. तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. त्याप्रमाणेच मला जर एखाद्यानं विचारलं तुमची विचार करायची वेळ कोणती तर माझं उत्तर काय असेल. पहा, तो ग्रस्त तेवढ्यावर गेला, परंतु त्यानं प्रश्न नाही विचारला पुढचा की तुम्ही विचार कधी करता. पण लेखकाच्या मनात आलं, जसं मला की तुम्ही लेखन कधी करतात हा प्रश्न विचारला जातो, त्याप्रमाणे एखाद्यानं विचारलं की तुमची विचार करायची वेळ कोणती तर माझं उत्तर काय असेल. माझे विचार करण्याची वेळ कोणती विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा. हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही. याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे. मग लेखकाने ठरवलं की आता मात्र मला मी विचार कधी करतो याचा निकाल मला लावलाच पाहिजे. या निश्चयानं मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तर तयार आहे. उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे, पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळच मी विचार करत असतो. लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं. त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही, त्याचप्रमाणे तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो. तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू. तद्वत म्हणजे त्याप्रमाणे. लेखक म्हणतात की खरं तर मी विचार सदा सर्व काळ करतो. आणि लेखक म्हणतात की लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा. जसं नव्या नव्या कल्पनाच्या शोधात असणं आणि अर्धवट सुचलेल्या कल्पनांना पूर्ण करण्यासाठी विचार करणं, प्रयत्न करणं गरजेचं असते. लेखक म्हणतात खरं तर गाढ झोपेची घटका सोडली तर माझं मन सतत विचार करत असतं. ज्याप्रमाणे एखाद्याला त्याची सावली सोडत नाही त्याप्रमाणे विचार माणसाला सोडत नसतात. तेव्हा मग माझी विचार करण्याची वेळ कोणती हे मला कसं सांगता येईल. पण येथे पहा, शेवटी लेखकाने त्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं की लेखक सुद्धा सदा सर्व काळ विचार करत होते. पण पुढं काय म्हणतात बघा, पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वात जास्त आवडते. अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त विचार मला सुचतात असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येईल. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी सांगतो, तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतातही. बघा, लेखक म्हणतात
तुम्ही विचार कधी करता तर हे मला विचारू नका, पण हां, विचार करण्यासाठी सर्वात जास्त कोणती वेळ आवडते तर याचं उत्तर माझ्याकडं आहे असं लेखक म्हणतात. म्हणजे लेखकाला असंही म्हणायचं आहे की माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कुणास ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी सांगतो, तो असा की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतात असं लेखक सांगत आहेत. म्हणजे त्यांना त्यांची आवडती वेळ सांगता येईल विचार करण्याची, पण विचार केव्हा करता हे सांगता येत नाही. पुढे म्हणतात लेखक, मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो, त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते, पण बाकीच्या ऋतूत संबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणाचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हक्कांचे आवाज उठत असतात. माझं लक्ष त्याकडं नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो नमस्ते. मी उलट म्हणतो नमस्ते. मग मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालावर, हनवटीवर, गळ्यावर साबणाच्या पेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो. बघा, लेखकाने सांगितलं आहे की माझी विचार करण्याची सगळ्यात आवडती वेळ म्हणजे सकाळी दाढी करण्याची वेळ. मग लेखकाने आता त्यावेळेला म्हणजे कशा प्रकारचं वातावरण असतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. लेखक सकाळी गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतात. त्यांच्या डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो, त्याच्या किरणाचा झोत लेखकावर पडतो. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारूंच्या उंच सकल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते, पण बाकीच्या ऋतूत संबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणाचे आणि लहान लहान लेकरांना हाक मारणारे आईंचे आवाज. लेखकाचं लक्ष मात्र या कोणत्याच गोष्टीकडे नसतं. ज्याप्रमाणे स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणाच्या स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत लेखक क्षणभर उभा राहतात. तो देखावा लेखकाला मुख्य शब्दांनी म्हणतो नमस्ते, आणि लेखक सुद्धा त्यांना नमस्ते म्हणतात. हे बोलत नाहीत, फक्त हे मनातले विचार, मनातल्या भावना आहेत लेखकांच्या. मग लेखक गरम पाण्यात
पडून वाट पाहणारा ब्रश उचलतात, साबणाच्या कांडीवर घासतात आणि गालावर, हनवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतात आणि त्यांच्या विचाराला सुरुवात होते. आता पाहूया आपण त्यांना कसे कसे विचार सुचतात ते. आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंजाच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. या वेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. कदाचित बघा, लेखक म्हणतात, माझ्या डोक्यामध्ये विचाराची मालिका तयार होते. ती कशी होते? कारंजाच्या तुषाराप्रमाणे. यावेळीच माझ्या विचारांना भरती काय येते हे मला सांगता न येणारं कोडं आहे, असं लेखक म्हणतात. कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं आणि असलेलं मला आवडतही नाही. त्याचं कारण लेखकाने थोडक्यात सांगितलं आहे की अशा वेळी दाढी करताना माझ्याजवळ कोणी नसतं आणि असलं तरी मला ते आवडत नाही. आणि यावेळी मिळणारा एकांत व इतर वेळेच्या एकांतात निराळ्या स्वरूपाचा असतो. बघा, लेखक काय म्हणतात की दाढी करताना माझ्याजवळ कोणी नसते आणि असलं तरी मला ते आवडत नाही. यावेळी मिळणारा एकांत हा इतर सर्व वेळेच्या पेक्षा निराळा असतो. म्हणजे इतर वेळा कोणी माझ्यासमोर असते, बाजूला असते, पण यावेळी मात्र कोणी नसते, मी एकटा असतो. कदाचित हे कारण असेल असंही सांगतात की साबणांचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा पेस्ट तोंडावर फासताना व नंतर वस्ताऱ्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणून नाना विचार माझ्या मनात येतात. कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्यापुढे गुडघे टेकले की ती रुसून दूर होते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे लागते. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो. मला काही सुचत नाही. दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते. कल्पना सुचतात, पण हे सारे माझे तर्क आहेत. खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उच्चंबळून काय यावी हे माझं मलाच सांगता येत नाही. एक अनुभव तुम्हाला सांगितला, तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढं सांगतो की हा छोटासा लेखसुद्धा दाढी करता करताच मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला. पहा मित्रांनो, लेखक म्हणतात दाढी करताना माझ्या मनात भरपूर विचार येतात. काय येतात ते माहीत नाही, पण लेखकाने सांगितलं आहे की, लेखक म्हणतात, जर उदाहरण देऊन सांगितलं की माझ्या डोक्यात विचार येऊ नये असं मला वाटतं, पण विचार येतात. जसं की लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीसारखी, जेव्हा आपण एखाद्या देवाची आराधना करण्यासाठी किंवा देवीपुढे गुडघे टेकवतो तेव्हा ती रुसून जात असते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे लागते. इतर वेळा आपण मुद्दाम विचार करतो, परंतु विचार सुचत नाहीत. दाढीच्या वेळेस नको असतात म्हणून विचार सुचतात. लेखक म्हणतात हे विचार काय येतात याचं कारण मला सुद्धा सांगता येत नाही, पण लेखक सांगतात हा छोटासा पाठसुद्धा मी दाढी करता करताच मला सुचलेला आहे आणि मी तो लेखनिकाला सांगितलेला आहे. मित्रांनो, हा जो प्रस्तुत पाठ आहे तो पडछाया
या पुस्तकातून घेतलेला आहे. अपेक्षा आहे की आपल्याला हा पाठ समजला असेल. धन्यवाद.